रक्तातील साखर तर नियंत्रणात येते, पण मग दैनंदिन जीवनामध्ये थकवा वाटतोय, काही वेळेस हातापायांची जळजळ होते, काही जणांना डोळ्यांना त्रास होतोय, काही महिलांमध्ये वारंवार युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होतंय. याचं नक्की कारण काय? तर याच्यामध्ये काय होतं की आपण म्हणतोय की फक्त रक्तातील साखर मेंटेन झाली म्हणजे डायबिटीस बरा झाला का, असं अजिबात नाही. मूळतः पचन संस्थेतले बिघाड, तुमच्या शरीरातील दोष दूर झाल्याशिवाय तुमचं प्रमेह, मधुमेह, डायबिटीस नीट झालेला नाही. त्यामुळे या पेशंटच्या बाबतीत काय होतं की रक्तातील साखर अगदी छान आहे, पण तरी दैनंदिन जीवनामध्ये थकवा वाटतोय, कुठेतरी वजन वाढतंय किंवा वजन कमीच होत चाललंय, सतत पोटाचा तक्रारी निर्माण होत आहेत, कुठे भूक मंदावलेली आहे किंवा काही वेळेस अचानक त्यांना थकवा येऊन हातपाय गळून गेल्यासारखं वाटतंय. या गोष्टी का होत आहेत? कारण पचन संस्थेतले बिघाड आणि वाढलेले दोष. या ठिकाणी काय होतंय की तुम्ही फक्त औषधांनी तुमची ब्लड शुगर लेवल मेंटेन करताय, पण मधुमेह आणि प्रमेह या आजारामध्ये वाढलेले दोष जेव्हा शरीरावर परिणाम करतात तेव्हा ओजक्षय नावाचं एक विशिष्ट लक्षण निर्माण होतं. बेसिकली शरीरातील बिघाडांचा परिणाम तुमच्या सप्तधातूंना मिळणाऱ्या पोषणावर होतो. सप्तधातूंना पोषण नीट मिळेन असं झाल्यामुळे शरीरातील धातू क्षय निर्माण होतो. स्पेसिफिकली सर्वात महत्वाचा जो धातू आहे ओज, तो कमी व्हायला लागतो आणि त्याच्या परिणाम स्वरूप तुमची रोगप्रतिशक्ती कमी होते, तुम्हाला थकवा जाणवतो, किंवा पेशंट मध्ये वजन कमी व्हायला लागतं. वेळ प्रसंगी पचन संस्थेतल्या बिघाडांमुळे कफदोष, मेदधातू वाढतो आणि वजन वाढू लागतं. तर या ठिकाणी या तुमच्या धातुक्षय किंवा वाढलेल्या दोषांचा शरीरावर होणारा परिणाम याचा विचार नाडी परीक्षेद्वारे जर केला तर डेफिनेटली एकतर रक्तातील साखर विनाऔषध मेंटेन व्हायला मदत होऊ शकेल, as well as तुमचा दैनंदिन जीवनातील जो काही थकवा, दौर्बल्य आहे तो दूर होण्यासाठी देखील मदत होऊ शकेल आणि त्याचबरोबर डायबेटिक ज्या काही कॉम्प्लिकेशन्स असतात त्या दूर होण्यासाठी देखील मदत होऊ शकते.